छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. असं काय असू शकतं की त्यांना फोन करायलाही वेळ नाही मिळाला निघताना. आणि तुम्हीही चांगलंच लक्षात ठेवा. प्रियापासून जपून राहा. ही गोष्ट तुला नक्की आठवेल मला. तू विक्रांत भोसलेला फोन केला होतास. मी विक्रांतला फोन केला आणि बोलले त्याच्याशी. म्हणजे तो होता फोनवर. बोला. काय आला का काळ? नाही. मग कधी येणार? तो काळ आहे, भाजीवाला नाही ओरडत यायला. मी मस्करी करत नाहीये तनिष्का. तुझा प्रश्नच तसा होता. मला मदतीची गरज आहे. मदत? आधी लोहाराला सांगायचं माझ्या तलवारीला धार लावून दे आणि धार तपासण्यासाठी लोहाराचीच मान कापायची. म्हणजे किमान आतापर्यंत 100 वेळा तरी मला मनातल्या मनात मारून झालं असेल ना. लोकांची मनं पुस्तकासारखी वाचायची सवय आहे मला. तुझ्या मनाचं पुस्तक वाचून सावध झालीये आणि म्हणूनच तुला वाट पाहायला लावतेय असं समज. थोडक्यात काय तर मला मदत मिळणार नाही असं मी म्हटलेलंच नाहीये. पण मग कधी? काळ बऱ्याच गोष्टींची धार कमी करतो. तुझ्या विचारांची, क्रूरतेची माझ्यावर उगारलेली धार कमी झाली, बोथट झाली की मी मदत करीन तुला. तसं झालंय असं समजा. समजत आलेल्या गोष्टीच आता बदलल्या आहेत, हाच तर प्रॉब्लेम आहे. तरी मदत करीन मी तुला, पण माझ्या काही अटी आहेत. मान्य आहेत. ऐकून घ्यायच्या आधीच? हो. ठीक आहे. मग करूया सुरुवात पहिल्यापासून? नाही, आत्ता नाही. माझा तुझ्यावर विश्वास बसायला हवा. मग आणि त्यासाठी काय करू? काही करावं लागत नाही विश्वास बसायला. तो बसतो. तो बसला की मग ये आता. खूप माज आहे ना तुला. सुलेखा सहन करतीये, इंदुमती नाही करणार. काय बघताय? बघतीये. समोर उभी आहे ती सुलेखा आहे का इंदुमती?
Nice to see you after a long interval, Mr. Shastre. बोला. ॲक्च्युली मध्यंतरी घटनाच अशा घडल्या की मला वेळ नाही मिळाला. आय कॅन अंडरस्टँड. कशा आहेत मिसेस शास्त्री? त्याने आल्या तुमच्या बरोबर? इज शी फाईन? या ॲब्सोल्युटली. पण आज मी तिच्यासाठी नाही आलो. देन मला प्रियाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. प्रिया, काय झालं? काही प्रॉब्लेम? प्रिया सध्या एका वेगळ्याच मेंटल स्टेटमध्ये. तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय की जे आम्हा कोणालाच माहीत नाही, आणि आम्हाला ते कळणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही तिला का नाही आणलं मिस्टर शास्त्री? डॉक्टर, मला तिच्या अपरोक्ष काही गोष्टी सांगायच्या, पण तुम्हाला हवं असेल तर मी तिला बरोबर घेऊन येतो. पुढच्या वेळेला आपण बोलू. नो प्रॉब्लेम. नाही, इट्स ओके मिस्टर शास्त्री. इनफॅक्ट बरं झालं तुम्ही तिला घेऊन नाही आलात. काही गोष्टी मला आधी जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मला तिला समजून घ्यायला बरं पडेल. बोला मिस्टर शास्त्री, असं काय झालंय ज्यामुळे तुम्ही इतके डिस्टर्ब्ड आहात? हॅलो. हॅलो मम्मा, प्रिया बोलते. कशी आहेस प्रिया? बरी आहे मम्मा. मला दादानी सगळं सांगितलं. म्हणजे त्यांनी सांगण्याआधी मला एवढंच माहीत होतं की मला काही आठवत नव्हतं. पण मम्मा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही मला मदत कराल प्लीज? बोल, कसली मदत हवी आहे तुला? मम्मा मला सांगा ना, मी त्या दिवशी नक्की काय काय केलं? प्रिया, टेक इट इझी. मला असं वाटतं की तू आधी पूर्णपणे बरी हो आणि नंतर मग खोलात जाऊन या सगळ्या गोष्टींचा विचार कर. हो मम्मा, पण मम्मा पूर्ण बरं होण्यासाठी मनाचं समाधान होणं गरजेचं असतं, आणि ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत मला सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. आणि म्हणून मम्मा प्लीज मला मदत करा. मला सांगा, मी त्या दिवशी नक्की काय काय केलं, तिथून कुठे गेले? सांगते. त्या दिवशी तू आणि स्वप्नील फुलं घेऊन माझ्याकडे आला होता. हो, आठवते. मग तू मला विचारलं सुलेखा कुठे आहे. मी तुला म्हटलं की ती पुण्याला गेली. त्यानंतर तू कसला तरी विचार करायला लागलीस. कसला विचार मम्मा? हे तू नाही सांगितलंस. मग त्यानंतर स्वप्नीलला काहीतरी काम होतं म्हणून तो निघाला, आणि मग तू त्याच्याबरोबर न जाता तुलाही काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून एकटीच गेलीस. आठवतंय का काही? नाही मम्मा. तेव्हा तू गेलीस आणि परत आलीस, पण त्यावेळेस तुझ्यामध्ये खूप बदल झाला होता. कसला बदल? म्हणजे तुझ्यामध्ये तो नम्रपणा, आदर, या काही गोष्टी मला दिसल्या नाही. पण मम्मा हे सगळं मला का नाही आठवत आहे? म्हणून म्हणत होते नको विचारूस काही,
कारण तू पुन्हा विचार करत बसणार आणि तुलाच त्रास होणार या सगळ्या गोष्टींचा. मम्मा, एक विचारू? म्हणजे मम्मा, माझ्यात काही मेंटल डिसऑर्डर तर? असा विचार सुद्धा करू नकोस. तू ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेस. आणि हे बघ, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तुझ्यावरचा विश्वास हरवू देऊ नकोस. तो जेवढा भक्कम असेल ना, तेवढी तू भक्कम असणार आहेस. काय? होय मम्मा. एक विचारू प्रिया, माहित नाही का, पण त्या दिवशीचं तुझं अर्जंट काम हे सुलेखाविषयीचं नव्हतं ना? काही आठवतंय का? पण मम्मा, ती तर पुण्याला गेली होती ना? जाऊ देत, आता तू आराम कर. आणि हे बघ, तुला कसलीही मदत लागली, एकटं वाटलं तर मला फोन कर, अगदी मध्यरात्री सुद्धा. समजलं? हो. ठेवू फोन? टेक केअर. बाय. बाय. Shocking. This is really shocking, Mr. Shastri. पण एखाद्या अनपेक्षित पराभवामुळे माणूस नैराश्याच्या गर्दीत फेकला जाऊ शकतो. आणि इथेही तेच झालंय असा माझा अंदाज आहे. पराभव कसला? मिस्टर शास्त्री, पराभवाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. माझ्यासाठी एखादी केस सॉल्व्ह न होणं हा पराभव असू शकतो. तुमच्यासाठी एखादं कॉन्ट्रॅक्ट फिसकटणं हा पराभव असू शकतो. आणि प्रियाच्या बाबतीत विक्रांतचं एकाएकी निघून जाणं हा पराभव असू शकतो. आणि म्हणूनच तिच्या वागण्या बोलण्यामध्ये तो पराभव डोकावत असेल. आणि कदाचित आणि काय डॉक्टर? कदाचित पराभवामुळे आणि पराभवाबरोबर येणारी भीती, इन्सिक्युरिटी, लोनलीनेस याचाही तिला त्रास होत असेल. प्रथमेशच्या बाबतीत ती जे काही बोलली त्यामागे भीती होती. भविष्यात येणाऱ्या आणखी काही धक्कादायक पराभवांविषयीची. आपल्या माणसांना आपल्यापासून कोणीतरी दूर करताय याची. राधा आणि मनीषाची आई यांची भेट ठरल्यानंतर राधाची जी अवस्था झाली ती तिनं पाहिले. तीच अवस्था प्रथमेशची होऊ नये असं तिला वाटणं चुकीचं नाही आहे मिस्टर शास्त्री. पण मग बाकीच्या गोष्टी? ममांच्या बाबतीत जे काही घडलं त्याला त्या एक विस्मृती म्हणत असतील. पण माझ्या मते ही विस्मृती सुद्धा रिकवर होण्याचं एक एफर्ट होता. मिस्टर शास्त्री, मला खटकतात फक्त दोन गोष्टी. तुमच्या आईशी बोललेलं खोटं आणि प्रियाचं तुमच्याशी वागणं. पण त्याला सुद्धा काहीतरी कारण असेल मिस्टर शास्त्री. डॉक्टर, प्रियाचा हा प्रॉब्लेम पुढे
मेंटल डिसऑर्डरकडे नेणारा. ॲब्सोल्युटली नॉट मिस्टर शास्त्री. हा विचारही मला ताणू नका, कारण त्या जे काही वागतायत त्यामागे एक लॉजिक आहे, जे कदाचित त्यांचं असेल, पण आपण त्याचा अर्थ लावू शकतो. एक सेन्सिबल थिंकिंग आहे आणि आपल्यासाठी त्या सेन्सिबली विचार करतायत हीच जमेची बाजू आहे. आणखी एक प्रॉब्लेम आहे डॉक्टर. त्या दिवशी जे काही घडलंय ते तिला आठवतच नाही, आणि हे ज्यामुळे घडलंय त्यामागचं कारण विक्रांत आहे हे आपलं ॲझम्पशन आहे. कदाचित खरं कारण वेगळंही असू शकतं. असू शकतं, असू शकतं मिस्टर शास्त्री. पण मला असं वाटतं याविषयी सारखं सारखं तिला विचारून त्रास देण्यापेक्षा त्यांना सिक्युअर्ड फील करायला लावणं याकडे आपला कल असला पाहिजे. सो कॉन्फिडन्स द्या त्यांना. बी अ नाईस फ्रेंड विथ हर. आणि मैत्री हा अनेक प्रश्नचिन्हांसाठी पूर्णविराम असू शकतो मिस्टर शास्त्री. बरं झालं तुम्ही तिला इथे घेऊन नाही आलात. आपल्याला एका सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे म्हटल्यावर एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. गुड. सो मिस्टर शास्त्री, यू बी काम अँड कूल. जस्ट वेट अँड वॉच. त्या यातून निश्चितच बाहेर येतील, निश्चित बाहेर येतील. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. एनी टाइम मिस्टर शास्त्री. हो 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 हो. अरे आज उशीर झालाय. नाही ना, अजून आलाच नाही. अरे किती टाइम झाला, येऊ जाणे. मी थांबतो 15-20 मिनटं. हो हो, 1-2 तासामध्ये घरी पोहोचेन. हो हो, गाडीमध्ये बसल्यावर तुला फोन करतो मी. हो ओके, बाय. राम राम. काय आजोबा? नाही, टेलिफोन आहे. मोबाईल आहे, मोबाईल. हा, पण त्याचे डबडं कुठे आहे? नाही, सेलफोन आहे, याला सेलफोन म्हणतात. हा, त्याला डबडं लागत नाही होय? नाही नाही नाही. माझं एक काम करशील का बाबा? तू माझ्या बायकोला फोन करायचा आहे, जरा फोन लावून देशील का? अरे माझी बायको तुला आठवण येते, मला फोन लावून दे, नाहीतर मला लहान तिकडं पायपीट करत जायला लागेल फोन शोधत. जरा फोन लावून देतो का बाबा? मेहरबानी होईल तुझी. देतो का? बरं बरं, नंबर आहे का तुमचा? हा, नंबर ठेवलाय ना. कुठं आहे तो? हा, येऊ. द्या द्या, मी लावून. बरोबर लावा. हो हो, तिलाच लागाय पाहिजे. हो हो हो. लय आठव येते. हां, हा घ्या. लागला. हा, काही नाही. लागेल 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 लागेल. येळ हा, हे लागतो. time हा, त्याला डबडं नाही आहे ना. हा मोबाईल. हॅलो, कोण? हा, मी सोपान. जरा थांबा. सोपान. हॅलो. कुठेस तू? अगं, मी बाहेर आलोय, वाड्यावर दिनाला आहे. पण तिथनं फोन करता येत नाही, पण बाहेर येऊन बोलतोय. कशाला केलंयस? झाली का तयारी? कसली तयारी? ए, अगं अक्कल खान टाकलीस काय? तुला काय सांगितलं होतं? समजून शास्त्री एका जागी जमणार आहेत, एकाच वेळी संपून टाक. अशी संधी. हा फोन कोणाचा आहे? कुणाचा बी असेल, तुला काय त्याचं?
मी सांगतो ते आई. या गोष्टी या फोनवर बोलण्यासारख्या नाहीयेत. फोन ठेव आधी. इंदे तू येणार आहेस की नाही ते सांग. मी विचार करीन, तू फोन ठेव आधी. अगं आता विचार केला तर पुढचा जन्म घ्यावा लागल. अशी संधी येत नाही इंदे. शेवटचं सांगते सोपान, फोन ठेव. कोणाला कसं आणि कधी संपायचं हे माझं मी ठरवीन, कळलं? ठेव फोन. इंदे मी मदत करीन एकेकाला मारायला. मी मदत करीन. हॅलो. कोणाचा नंबर आहे हा? हॅलो. गेला वाटतं. नवरा बायकोचं बोलणं ऐकलंयस तू? हे बघ, ऐकलंस ते कानातच ठेव. तोंड उघडलंस तर माझ्याशी गाठ.